नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी पत्रलेखन भाग 3 अनौपचारिक पत्र. अनौपचारिक पत्रातील अभिनंदन पत्र आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी अनौपचारिक पत्राचे स्वरूप व वैशिष्ट्ये पाहूया. अनौपचारिक पत्रव्यवहार व्यक्तिगत संबंधातून जिव्हाळ्याच्या व्यक्तीस पाठवले जाणारे पत्र. या पत्रात मनातील भावनांचे प्रकटीकरण महत्त्वाचे असते. हे पत्र पूर्णतः व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे असते. नातेवाईक, जवळच्या कुटुंबातील सदस्य, मित्र-मैत्रीण यांचे अभिनंदन, आभार, सांत्वन केले जाते. पत्राचे स्वरूप सर्वस्वी खाजगी व वैयक्तिक असते. जिव्हाळा, ममत्व, आपलेपणा असतो. हे पत्र आत्मनिष्ठ व व्यक्तिसापेक्ष असते. विद्यार्थी मित्रांनो, आई, वडील, भाऊ, बहीण, अन्य आप्त मित्रमंडळी यांना विविध कारणांनी पत्रे लिहिली जातात. या माणसांशी असलेले नाते आपुलकीचे, जिव्हाळ्याचे असते. प्रत्येक व्यक्तीशी आपला जसा संबंध असतो तसे पत्र लिहिले जाते. म्हणून ही जी पत्रे आहेत ती चाकोरीबद्ध नसतात, ती मोकळी ढाकळी असतात. म्हणजेच या पत्रलेखनाची भाषा जी आहे ती खेळीमेळीची असते. तरीही या प्रकारच्या पत्रलेखनाचे काही संकेत निर्माण झाले आहेत. साधारणपणे खुशाली, अभिनंदन, परीक्षा यामधील यश, जन्ममृत्यू यासंबंधीची माहिती अशा अनेक बाबी एकमेकांना कळवण्यासाठी, भावना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पत्रे लिहिली जातात. व्यक्तिगत जीवनातील सर्व बाबी या पत्रात येऊ शकतात. आता आपण अनौपचारिक पत्राचे मायने व शेवट पाहूया. ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे ती व्यक्ती, पत्रलेखक, मायना व शेवट. वडील किंवा आईला जर मुलगा किंवा मुलगी पत्र लिहत असेल तर मायना लिहायचंय तीर्थरूप आई किंवा तीर्थरूप बाबा किंवा प्रिय आई, प्रिय बाबा, साष्टांग नमस्कार. आणि शेवट लिहायचंय तुझा, तुझी किंवा तुमचा, तुमची. इतर वडील मंडळी म्हणजे काका, काकी, मामा यांना जर पत्र लिहायचं असेल तर मायना लिहायचंय तीर्थस्वरूप काका किंवा तीर्थस्वरूप काकी, मामा, साष्टांग नमस्कार. आणि शेवट लिहायचंय तुमचा किंवा तुमची. लहान भाऊ किंवा लहान बहीण यांना वडील भाऊ किंवा वडील बहीण या नात्याने जर पत्र लिहायचं असेल तर मायना लिहायचंय चिरंजीव, अनेक आशीर्वाद. आणि शेवट लिहायचंय तुझी, तुझा. मित्र किंवा मैत्रीण यांना जर पत्र लिहायचं असेल तर मायना लिहायचंय प्रिय मित्र किंवा प्रिय मैत्रीण, सप्रेम नमस्कार. आणि शेवट लिहायचंय तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण. आता आपण अनौपचारिक ईपत्राचा आराखडा समजून घेऊया. येथे दिनांक लिहावा. पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावी. आता या पत्रामध्ये पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नसते, कारण हे अनौपचारिक पत्र आहे. येथे मायना लिहावा. पत्र कोणत्या व्यक्तीला लिहित आहोत हे लक्षात घेऊन मायना लिहायचा आहे. उदाहरणार्थ, जर आपण वडिलांना पत्र लिहत असाल तर मायना लिहायचं आहे तीर्थरूप बाबा आणि स्वल्पविराम देऊन खालच्या ओळीत शिसा नमस्कार लिहून पूर्णविराम द्यायचा आहे. येथे पत्राचा मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत. पत्राची भाषा जी आहे ती सहज, बोलण्यासारखी व घरगुती असावी. जणू काही पत्र लिहिणारा आपल्याशी बोलत आहे असं आपल्याला वाटायला हवं. येथे पत्राचा शेवट. पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा. जसे आई वडिलांना शीर्षाष्टांग नमस्कार किंवा शिसा नमस्कार आणि कुटुंबातील इतरांना सान नमस्कार किंवा साष्टांग नमस्कार, नमस्कार, आशीर्वाद यापैकी योग्य तो शब्द लिहावा. समारोपाचा मायना जो आहे तो योग्य असावा. त्यानंतर एक ओळ सोडून तुमचा किंवा तुमचा लाडका किंवा तुमचा मुलगा आणि मग स्वल्पविराम द्यायचंय आणि खालच्या ओळीत लिहायचंय अ ब क, कारण परीक्षेतील पत्रामध्ये नाव लिहायचे नसते. त्यानंतर येथे स्वतःचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि नंतर पत्ता पूर्ण लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडून येथे ईमेल ID लिहायचा आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, अनौपचारिक ईपत्राचा आराखडा तुम्हाला समजला असेलच. आता आपण नमुना कृती पाहूया. पुढील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.
वाचते वा लिहिते वा कुमारांसाठीचे प्रसिद्ध मासिक साहित्य संपदा. साहित्य संपदाच्या दिवाळी अंकासाठी विद्यार्थ्यांकडून स्वलिखित लेख, कविता, कथा, ललित साहित्य मागवण्यात येत आहे. शब्दमर्यादा कथा ललित 700 शब्द आणि संपर्काचा पत्ता दिलेला आहे. संपादक साहित्य संपदा, समर्थनगर, पुणे. साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा किंवा वाचक या नात्याने साहित्य संपदाचा दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. परीक्षेमध्ये तुम्हाला 2 पत्रांपैकी एकच पत्र लिहायचं असते. प्रथम आपण पहिलं पत्र लिहूया. साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र. आता आपण पत्र लिहायला सुरुवात करूया. उत्तर: कोणतं पत्र लिहिणार त्या पत्राचं नाव मधोमध लिहायचं आहे. लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र किंवा थोडक्यात लिहा अभिनंदन पत्र 1. त्यानंतर सुरुवातीला दिनांक लिहायची आहे. जाहिरातीत दिनांक दिलेली नाही, त्यामुळे आपण लिहूयात दिनांक 10 ऑक्टोंबर. महिना लिहून झाल्यानंतर स्वल्पविराम द्यायचं आहे आणि नंतर साल लिहायचं आहे 2020. दिनांक ही 10/10/2020 अशी लिहू नये. नंतर एक ओळ सोडून मायना लिहायचं आहे. पत्र आपण लहान भावाला लिहितोय त्यामुळे मायना लिहायचं आहे प्रिय समीर. नंतर स्वल्पविराम द्यायचं आहे आणि खालच्या ओळीत अनेक आशीर्वाद लिहून पूर्णविराम द्यावा. आता एक ओळ सोडून मुख्य मजकुराला सुरुवात करूयात. समीर, प्रथम तुझे मनापासून अभिनंदन. साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात चिमणी वाचवा ही कविता वाचली. कवीचे नाव वाचले तर आमचे छोटे बंधू समीर. मला अतिशय आनंद झाला. खरंच समीर, मला तुझा खूप अभिमान वाटला. आपल्या बाबांना नेहमी वाटायचं आपल्या 3 मुलांपैकी एकाने तरी कवी किंवा लेखक बनावं. आज मला तुझं लेखन कौशल्य पाहून वाटतं की खरोखरच तू बाबांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. त्यानंतर एक ओळ सोडून दुसरा परिच्छेद. समीर, मला माहीत आहे तुला काव्यलेखनाची खूपच आवड आहे. अगदी 5व्या इयत्तेपासून तू काव्यलेखन करतोस. 6वीत असताना तू तालुकास्तरीय काव्यलेखन स्पर्धेत भाग घेतला होतास. तेव्हा तू लिहिलेल्या निसर्ग माझा सखा सोबती या कवितेला 2य क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. तुझ्या शाळेतल्या शिक्षकांनी तुझे तोंड भरून कौतुक केले. खरंच तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आता तू 10वीत आहेस. तू नेहमी निसर्गाशी जवळीक साधतो. निसर्गातील पशुपक्ष्यांचे निरीक्षण करतो. त्यांच्या भावना तुला समजून घेता येतात. त्याचाच चांगला परिणाम म्हणजे तुझी चिमणी वाचवा ही कविता. आईबाबांना तुझ्या काव्यनिर्मितीचा खूपच अभिमान वाटला असेल. नंतर एक ओळ सोडून तिसरा परिच्छेद. भविष्यात तू वेगवेगळ्या विषयांवर साहित्य लेखन करावेस यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यासाठी भरपूर पुस्तके वाच, मनन कर. मोठी बहीण म्हणून हे हक्काने तुला सांगते आणि तुझ्या ताईकडून तुला काय बक्षीस हवे ते मला कळव. पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर एक ओळ सोडून आता पत्राचा समारोप. ती आईबाबांना शिरसाष्टांग नमस्कार. ती म्हणजे तीर्थरूप आईबाबांना शिरसाष्टांग नमस्कार. नंतर पूर्णविराम. नंतर एक ओळ सोडायची आहे आणि तुझी ताई स्वल्पविराम द्यायचं आहे आणि मग खाली लिहायचं आहे य.र.ल. त्यानंतर एक ओळ सोडून पत्ता लिहायचा आहे सेवा सदन वसतिगृह स्वल्पविराम पटवर्धन बाग स्वल्पविराम पुणे 411004. त्यानंतर एक ओळ सोडून ईमेल लिहायचा आहे. आता आपण अभिनंदन पत्र क्रमांक 2 लिहूयात. जाहिरात पहा. वाचक या नात्याने साहित्य संपदाचा दिवाळी अंक वाचनीय झाल्याबद्दल संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करणारे पत्र. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य संपदाचा दिवाळी अंक आपल्याला खूप आवडला. अतिशय दर्जेदार असा हा अंक होता आणि म्हणून आपण संबंधित व्यक्तीचे म्हणजे अंकाच्या संपादकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचे आहे. चला तर लिहूयात. प्रथम दिनांक 10 ऑक्टोंबर 2020. नंतर नेहमीप्रमाणे एक ओळ सोडून प्रति. कोणाला लिहायचे आहे तर संपादकांना. म्हणून माननीय संपादक. पत्ता जाहिरातीत दिलेला आहे साहित्य संपदा, समर्थनगर, पुणे. यानंतर एक ओळ सोडून अभिवादन दर्शक शब्द लिहावा महोदय.
महोदय लिहून स्वल्पविराम द्यायचा आहे आणि मग मुख्य मजकूर लिहायला सुरुवात करावी. प्रथम आपल्या संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन. यावर्षी आपल्या साहित्य संपदाचा दिवाळी अंक अतिशय वाचनीय झाला आहे. एक रसिक वाचक या नात्याने हा अंक मला अतिशय आवडला. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव देण्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्पर्धा घेतल्या. यातील लेख, कविता, कथा, ललित साहित्य अतिशय वाचनीय व ज्ञानात भर पडणारे आहे. अंक वाचत असताना कुमार वयातील मुलांचे भावविश्व किती समृद्ध आहे याचा प्रत्यय आला. एका वाचनीय व दर्जेदार अंकाची सारी गुणवैशिष्ट्ये या अंकात आहेत. यानंतर एक ओळ सोडून दुसरा परिच्छेद. या मासिकाचे बोलके मुखपृष्ठ मनाला भावणारे आहे. तसेच अंकाची मांडणी, सजावट अतिशय सौंदर्यपूर्ण आहे. त्यामुळे हा अंक मी संग्रही ठेवणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही तुमची वेबसाईट या अंकात दिली आहे, हे बरे झाले. त्यामुळे आमच्या परदेशातील नातेवाईकांना नेटच्या माध्यमातून अंक वाचण्याचा आनंद घेता येईल. पुन्हा एकदा साहित्य संपदाच्या दर्जेदार दिवाळी अंकाबद्दल अभिनंदन. यानंतर आता पत्राचा शेवट. एक ओळ सोडून आपला कृपाभिलाषी किंवा आपला रसिक वाचक असेही लिहू शकतात. आणि खालच्या ओळीत अ ब क, त्यानंतर पत्ता सेवा सदन वसतिगृह, पटवर्धन बाग, पुणे, भ्रमणध्वनी लिहायचं आहे. त्यानंतर मग ईमेल द्यावा abc@gmail.com. विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन पत्र कसं लिहावं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आता पत्रलेखनाला गुणगान कसे केले जाते हे लक्षात घ्या. पत्राचा दिनांक, मायना, विषय 2 गुण. पत्राच्या विषयानुरूप मजकूर व मजकुरासाठी कृतीतील सर्व मुद्द्यांचा योग्य विचार 3 गुण. शेवट खालील मायना, पत्रलेखकाचा पत्ता 1 गुण. या मुद्द्यांचा विचार करून एकूण 6 पैकी गुण दिले जातात. धन्यवाद.